Co-powered by Techno. सुरुवातीला सर्वांना नमस्कार करतो. आपले लोकप्रिय आमदार माणिकराव कोकाटे, माजी खासदार देवीदास पिंगळे, विष्णुपंतजी म्हैसदुणे, निवृत्ती महाराज अरिंगळे, विठ्ठलराजे उगले, विजयराव गडाख, प्रेरणाताई बलकवडे, सीमंतिनीताई कोकाटे, डॉक्टर श्रीराम लहामटे, विजय काटे, नवनाथ मुरडनर, संतोष कदम, रंजना थोरात, सुदेश खुळे, पांडुरंग वारुंगसे, केरुदादा खतले, बाळासाहेब गाडवे, अरुण घोरपडे, मंगलताई कुराडे, विलासराव दुर्जड, अप्पासाहेब गडाख, रतन जाधव, आदित्य गव्हाणे, बाळासाहेब झोले, माझ्या सिन्नरच्या परिसरातून आणि नाशिक जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागातून आलेले सर्व उपस्थित मान्यवर आजी माजी पदाधिकारी, माझ्या सिन्नर परिसरातील जमलेले सगळ्या माझ्या मायमाऊली, माझे सगळे बांधव, पत्रकार मित्र आणि माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीला मी देखील दिलगिरी व्यक्त करतो. यायलाही उशीर लागला. त्याचं कारण देखील माणिकरावांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं. विमानाने मुंबईहून आपल्या ओझरला आलो, तिथून हेलिकॉप्टरनी यायचं होतं, पाऊस होता, ते म्हणले जाता येणार नाही आणि त्याच्यावर रोडनी यायला थोडासा उशीर लागला. आणि इथं मनपाची सोय नसल्यामुळं मलाही थोडंसं बोलायला संकोचित वाटायला लागलं. कारण आपला मंडप सगळ्या त्या पावसामुळं तिथं चिखल झाल्यामुळं आपल्याला तातडीनं मग ह्या बाजूला सभा घ्यायला लागली. त्याच्यामुळं थोडंसं मला माफ करा अशी सुरुवातीलाच आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. आज माझ्या सिन्नरच्या पवित्र भूमीमध्ये माणिकरावांनी मला सांगितलं होतं की दादा, आचारसंहिता लागायच्या आधी तुम्ही आम्हाला वेळ द्या आणि ती वेळ आता तुम्हाला दिलेली आहे. नंतर मी इथनं अंबळनेरला जाणार आहे. रोज वेगवेगळे 2 मतदारसंघ मी घेण्याचा प्रयत्न करतोय. आज इथं बंद पूर्व कालवा जलपूजन, त्याच्यामध्ये जवळपास आपण 130 बंधारे, त्यामध्ये 2 एमआय टँक, 2 पूर कालवे, 60 किलोमीटरची लांबी आणि ह्या भागातलं पावसाळ्यामध्ये वाहून जाणारं पाणी हे वेगवेगळ्या ठिकाणी अडवण्याचं काम हे आमच्या माणिकराव कोकाटेंच्या दूरच्या दृष्टीतनं त्या ठिकाणी आचरणात आलेलं आहे. त्याच्यामध्ये लासलगाव, देव नदी ह्याच्यावर आपण हे सगळं काम केलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला निश्चितपणे फायदा झालेला आहे. कारण 2-3 ठिकाणी मी जलपूजन केलं. माझ्या मायमाऊलींच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय, माझ्या बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसतंय. शेवटी तुमचा माझा शेतकरी हा कष्टकरी आहे. तो त्याच्या अंगात पाणी आहे, पण त्याच्या शिवारात पाणी आल्यावर मग तो कुणाचा ऐकत नाही. तो स्वतःचं उत्पन्न प्रचंड वाढवतो. आज देखील तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी झाल्यावर मी मोदी साहेबांना, अमित भाईंना विनंती केली की बाबा, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला फार मोठा फटका बसला. काही अडचणी आल्या. काहींनी सांगितलं संविधान बदलणार, घटना बदलणार, कायदा बनणार, आरक्षण काढणार. आणि हा प्रचार, कारण नसताना खोटा प्रचार हा विरोधकांनी केला आणि त्याच्यात आदिवासी लोक आणि माझ्या मागासवर्गीय समाजाचे लोक बळी पडले. त्याची किंमत आम्ही मोजली. माझा अल्पसंख्याक समाज ह्याला आमच्यापासून बाजूला नेण्याचा प्रयत्न केला गेला. वास्तविक मी पहिल्यापासून सांगतो, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून शेवटपर्यंत आम्ही त्याच विचारांनी काम करणार, हे पण मी निक्षून तुम्हाला सगळ्यांना सांगतो. तुम्ही अजिबात विचार आणू नका. आम्ही सगळ्या जाती धर्माचं संरक्षण करू, त्यांच्या अडचणी दूर करू. यंदाच्या वेळेस मी अल्पसंख्याक समाजाला, मौलाना आझाद महामंडळाला 1000 कोटी रुपये भाग भांडवल करून दिलं. त्याच्यामध्ये गॅरंटी, काल पण पुन्हा एक विषय आला, त्याच्यामध्ये मुलांना मुलींना कर्ज घेण्याच्या करता शासनाची गॅरंटी पाहिजे होती, ती गॅरंटी दिली. शादीखान्याला पैसे दिले, दफनभूमीला कंपाऊंड करायला पैसे दिले, उर्दू शाळा जिथं पाहिजे होत्या तिथं बांधून दिल्या. मागच्या कुणाच्याही सरकारच्या काळामध्ये माझ्या अल्पसंख्याक समाजाला, माझ्या मुस्लिम समाजाला अशी मदत झालेली नव्हती. ती मदत करण्याचं काम आम्ही केलं
आम्ही जातीचा पातीचा नात्याचा गोत्याचा विचार करत नाही. आम्ही जात पंथ धर्म भेदभाव आम्ही मानत नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस त्यांनी 18 पगड जाती 12 बलुतेदारांना घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. हा इतिहास आपण विसरलेला नाहीये. त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत शिवशाहू फुले आंबेडकरांच्याच विचारांनी आम्ही सगळ्यांनी पुढे जायचं ठरवलेलं आहे. मग माणिकराव असतील आम्ही सगळेजण असो, मी आता सगळ्यांची नावं घेत नाही, ही गोष्ट आपण पहिल्यांदा लक्षात घ्या. आज जवळपास हे बंदिस्त पूर कालवा जलपूजन आम्ही केलं. ते आपल्या भागातनं जी देव नदी जाते त्याच्यावर ते पाणी आपण वेगवेगळ्या ठिकाणी सोडलं आणि त्याच्यामध्ये आतापर्यंत 300 कोटी रुपये खर्च झाला. त्याच्या आधी कधी एवढा पाऊसकाळ पडला नव्हता. त्याच्यामध्ये अजूनही आमच्या माणिकरावचं स्वप्न आहे की बाबा आपल्याला इथं अजून वेगळ्या पद्धतीनं निधी मिळाला पाहिजे आणि म्हणून माणिकराव कोकाटे सतत माझ्या मागे लागले. त्यांनी इथं उल्लेख पण केला. वेगवेगळ्या कमिट्यामध्ये त्याला मान्यता घ्यावी लागते. MWRR मध्ये नवीन एक प्राधिकरण स्थापन केलेलं आहे, त्यांची मान्यता लागते. परंतु त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्या मान्यतेच्या ह्याच्यावर म्हणजे अपेक्षेवर आपण त्याला पुढे न्यावं. मी आज संध्याकाळी मुंबईमध्ये गेल्यानंतर पुन्हा त्या बाबतीमध्ये लक्ष घालतो. आपण काही काळजी त्या ठिकाणी करू नका, कारण आम्ही वचनपूर्तीचं काम करणारे राज्यकर्ते आहेत. बोलेल तसे आम्ही चालणार आहे. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले ह्या विचाराने आम्ही पुढे चाललेलो आहे. आज आम्ही हायब्रिड अॅन्युटी अंतर्गत मंजूर रस्त्याचं भूमिपूजन केलं, ज्याचा उल्लेख मगाशी स्वतः श्रीमंतींनी पण केला, माणिकरावांनी पण केला. जवळपास 940 कोटीचा रस्ता, 7 मीटर कॉन्क्रिटीकरण, साईडला पुन्हा साईड पट्ट्या, त्याच्यामध्ये 148 किलोमीटर त्याची लांबी आणि लासलगाव ते इगतपुरी एवढ्या लांबीचा रस्ता. अनेक विधानसभा मतदारसंघातनं माझ्या नाशिक जिल्ह्याच्या जाणारा हा रस्ता, ह्याची खऱ्या अर्थाने गरज होते. काम मोठं होतं, परंतु माणिकरावांची चिकाटी असल्यामुळं माणिकरावांनी सांगितलं वाटेल ते झालं तरी चालेल. मी खोटं नाही सांगत सिन्नरकरांनो, मी एकेका आमदाराला सांगितलं होतं 150 ते 200 कोटी पर्यंतचं काम द्या. या पट्ट्याने 940 कोटीचं काम दिलं, म्हणजे 5 आमदाराचं काम एकाकडनं चाललं. बाकीच्यांना काय सांगू. परंतु शेवटी ठीक आहे, माझ्या जनतेचा फायदा होतो, माझ्या सिन्नरकरांचा फायदा होतो, माझ्या माय माऊलीचा फायदा होतो, माझे तरुण तरुणी ज्यावेळेस कॉलेजला जातात इतर कामाला जातात त्यांचा फायदा होतो. म्हणून आपण ते काम देखील आता निराळं केलंय. आज 5 कोटी रुपयाचं सोमठाणेचं प्राथमिक आरोग्य केंद्राचं पण आपण उद्घाटन केलं आणि 5 कोटीचं शेतकरी थेट ग्राहक अशा पद्धतीनं बाजाराचं पण उद्घाटन. यामध्ये काय, माझ्या शेतकऱ्यांनी माल पिकवलेल्यानंतर त्या मालावर प्रक्रिया करायची आणि डायरेक्ट ग्राहकाला तो द्यायचा. मध्यस्थी जे काही करतात, दलाली जे काढतात, दलाली काढल्यामुळे आणखीन तो दर वाढतो. त्यापेक्षा ग्राहकालाही परवडणारा दर मिळावा आणि उत्पादकालाही माझ्या परवडणारा दर मिळावा, ही त्याच्या पाठीमागची संकल्पना आहे. आणि म्हणून मगाशी मी सांगत होतो की लोकसभेला जे काही घडलं त्याच्यातनं ते आरक्षणाचं घडलं, ते लोकांना खरं वाटलं. मी सांगून दबायचो महाराष्ट्रात, अरे जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान कुणी मायचा लाल बदलू शकत नाही. परंतु आमचं कुणी ऐकलं नाही, त्यांचं खरं वाटलं. आज आम्ही संविधानाचा आदरच करतोय, कालही करत होतोय, आजही करतोय, मरेपर्यंत करणार, पुढं जितके दिवस पृथ्वी अस्तित्वात असेल तोपर्यंत चालू राहणार. ह्या गोष्टीचा विचार तुम्ही करा. एवढ्यावरच नाही, आपल्या इथं नाशिक नगर, त्याच्यामध्ये पुणे, सोलापूर, सातारा अशा वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कांदा उत्पादक शेतकरी खूप आहे आणि नेमकं ती निर्यात बंदी केली. आमचे कांद्याचे भाव घसरले. कित्येकदा माझे शेतकरी काहींना कांदा फेकून मारले, काहींनी माळा घालून विधिमंडळामध्ये आंदोलन केली, बरंच काही केलं, रस्ते बंद केले, त्याच्यामध्ये बाजार बंद पाडले, पण त्याच्यातनं मार्ग निघेना. ह्यावेळेस मात्र आम्ही पंतप्रधानांना सांगितलं, अमित भाईंना, की आता ह्याच्यात बदल झाला पाहिजे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता आम्ही बंदी उठवतो.
कारण त्यांना ग्राहकाचा पण विचार करायचा असतो आणि उत्पादकाचा विचार करायचा असतो. बंदी उठवली, आता कांद्याचे भाव बरे आहेत की नाही? आहेत. टोमॅटोचे भाव बरे आहेत की नाही? भाजीपाल्याचे भाव बरे. काही ठिकाणी माझ्या जास्तीचा पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांचं नुकसान झालं ते मला माहिती आहे. मित्रांनो, तुम्ही पण शेतकरी आहे, मी पण शेतकरी आहे, माणूकराव पण शेतकरी आहे. आपण सगळी आपली जातच शेतकऱ्याची आहे. आणि त्याकरता SDRF NDRF मधनं ते मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री आहेत अंमळनेरचे आमदार अनिल भाईदास पाटील, त्यांना केंद्रातून निधी आणायला लावला. केंद्र आपल्या विचाराचा असल्यामुळे त्यांनी जास्तीचा निधी दिला. त्याचा उपयोग माझ्या शेतकऱ्यांना, माझ्या बळीराजाला आम्ही त्या ठिकाणी करतोय. हे चांगलं काम आहे. 1 रुपयात पीक विमा, त्याच्याबद्दल तक्रारी आहेत. कृषी मंत्री आमचे शिवराज सिंह चौहान 18 वर्ष मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे गेलो. धनंजय मुंडेंना घेऊन गेलो. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना सांगितलं की बाबा ही काही वेळेस 1 रुपयात जरी बाकीचे पैसे राज्य सरकार आणि केंद्र सरकार माझ्या बळीराजाचे भरत असतील तरी देखील माझ्या या विमा कंपन्या फार त्रास देतात. त्याकरता काही बदल केला पाहिजे. त्याच्यामध्ये आम्ही लक्ष घातलेलं आहे. त्या संदर्भामध्ये माझ्या शेतकऱ्याला जिथं जिथं मदत करता येईल ती मदत करण्याचा आमचा सगळ्यांचा मनापासूनचा प्रयत्न आहे. हे सगळं करत असताना मला आपल्याला सगळ्यांना सांगायचं आहे, 2 दिवसांनीच दसरा, उद्याच दसरा आहे. राज्यात नवरात्र उत्सवाची धूम राज्यात आणि पण देशात पण त्या ठिकाणी सुरू आहे. आणि उद्या दसरा, नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं आपण स्त्री शक्तीचा, मातृशक्तीचा जागर करतो. तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. आणि म्हणून या नवरात्र उत्सवाच्या पण आणि उद्याचा विजयादशमी, दसरा, ह्याच्या पण मी आपल्याला खूप खूप लाख लाख शुभेच्छा देतो. हे नवीन येणारं वर्ष माझ्या सिन्नरकरांना, माझ्या निफाडकरांना, माझ्या इगतपुरीकरांना, माझ्या तमाम येवला असेल, नांदगाव असेल, सगळ्या भागाला, दिंडोरी असेल, त्या सगळ्या भागाला, सगळ्या महाराष्ट्राला सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, भरभराटीचं जाव अशा पद्धतीनं मी वणीच्या सप्तशृंगी मातेच्या चरणी प्रार्थना करतो, तिला वंदन देखील करतो. मित्रांनो, एकंदरीतच आम्हाला पण काम करत असताना अनेक वेगवेगळ्या गोष्टी करायच्यात, ज्याचा उल्लेख मगाशी माणिकरावांनी केला. नदी जोड प्रकल्प, गारगाई, पिंजा, एकदरे, गोदावरी आणि देव, ह्या सगळ्या नद्या एकमेकाला जोडून अनेकदा नद्यांचं प्रचंड पाणी वाहून जातं समुद्राला आणि त्याचा उपयोग नेमका पावसाळा गेल्यानंतर आम्हाला उन्हाळ्यात त्याचा फटका बसतो. आणि म्हणून नवीन नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे. त्याच्यातनं जसं आपण पश्चिमेकडे पडणारं पाणी पूर्वेकडं त्या ठिकाणी वळवलं आणि त्याच्यातून बऱ्याच गोष्टी माझ्या नाशिक जिल्ह्यातल्या साधण्याचा आपण प्रयत्न केला. मधी छगन भुजबळांनी पण त्याचं जलपूजन केलं. ते मध्ये आमचा हाही प्रयत्न आहे की पुढे नाथसागर भरावा, तिकडं खाली माजलगाव, येलदरी, मांजरा, निम्न तेरणा, त्याच्यामध्ये सिद्धेश्वर ही देखील धरणं त्या ठिकाणी भरली पाहिजेत. माणसं कर्तृत्ववान आहेत, माणसं हुशार आहेत, परंतु माणसाला त्याच्या काळ्या आईची सेवा करण्याच्या करता 12 महिने पाणी मिळालं पाहिजे. आणि त्याकरता सातत्याने करोडो रुपये आम्ही खर्च करतोय. उद्याच्याला विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं सिन्नरकरांनो, केंद्रात ज्यांचं सरकार आलं त्यांच्या विचाराचं सरकार हे महाराष्ट्रात आलं पाहिजे. म्हणजेच आमचं महायुतीचं आलं पाहिजे. म्हणजे आम्ही केंद्रामध्ये जाऊन अर्थमंत्र्यांना, पंतप्रधानांना, गृहमंत्र्यांना सांगू, आता तुमच्या विचाराचं सरकार आलंय, आम्हाला इथं निधी पाहिजे. आज आम्हाला नदी जोड कार्यक्रम करायचा आहे, हजारो कोटी रुपये लागत आहेत. जरी नोटा छापायचा कारखाना माझ्या नाशिकला असला तरी अधिकार केंद्राचा आहे, आपला नाहीये. त्याच्यामुळं केंद्राला सांगून आपल्या इथं नॅशनल हायवेच्या करता, वंदे भारत ट्रेनच्या करता, वेगवेगळ्या प्रकारची बंदरं करण्याकरता, वेगवेगळ्या प्रकारचे विमानतळ करण्याच्या करता, नाईट लँडिंग करण्याच्या करता, उद्योगधंदे उभे करण्याच्या करता, अशा अनेक कामांच्या करता पैसा लागतो. केंद्राची मदत असेल तर 0.5% व्याजाने जपान गव्हर्नमेंट पैसा देतं, कमी टक्के व्याजाने
जागतिक बँक पैसे देतं आणि ते पैसे आणून वेळेला महत्व आहे. उद्याच्याला काही कामं आज करायची म्हटलं तर ती 1 लाख कोटीला होत असतील तर 5 वर्षांनी ती कामं 2 लाख कोटीला पोहोचतात. त्यापेक्षा 1% व्याजाने पैसे आणले, 0.5% व्याजाने पैसे आले, व्याज होऊन किती होणार आहे? त्याच्यामध्ये अतिशय कमी होणार आहे आणि आपलं सगळ्यांचा फायदा होणार आहे. जसं आपण सगळे शेतकरी बांधव वापसा उडायच्या आत आपल्याला पेरणी करावी लागती तर ते उगवतंय, तशाच पद्धतीने हे काम आहे. आणि म्हणून आता उद्याच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. गेल्या 5 वर्षामध्ये मला माणिकरावांना, आमचा दिलीप बनकर असेल, भुजबळ साहेब असतील, सरोजिनी अहिर असेल, त्याच्यामध्ये आमचा नरहरी झिरवळ असेल, हे सगळे जे काही आमदार तुम्ही आम्हाला निवडून दिले, नितीन पवार असेल, ह्या सगळ्यांना 1 वर्ष कोरोनात गेलं. का तर जगच बंद झालेलं होतं, लॉकडाऊन होतं, सगळं ठप्प झालेलं होतं. माणसं कितीतरी जीवाभावाची आपल्याला सोडून गेली. काय काळ होता जरा आठवा. तो 1 वर्ष वाया गेलं. 1 वर्ष आम्ही विरोधी पक्षामध्ये बसलो, त्याच्यावर ते दुसरं वर्ष वाया गेलं. आणि त्याकरता मगाशी बोलत असताना जसं माणिकरावांनी काही उदाहरणं दिली, आमच्या सीमंतीने काही उदाहरणं दिली, सत्ता ही जनतेचे प्रश्न सोडवण्याच्या करता राबवायची असते. आम्ही काही स्वतःच्या स्वार्थाकरता तिथे गेलो नाही. आम्ही लाल ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाही. पण आपल्याला जर आम्ही सरकारमध्ये नसतो तर 940 कोटीचा रस्ता माणिकरावांच्या आग्रहाखातर झाला असता. त्याच्यामध्ये बंदिस्त पूर कालव्याच्या संदर्भातलं काम झालं असतं. त्याच्यामध्ये नदीजोड प्रकल्प जो आपल्याला काही हजारो कोटीचा करायचा आहे त्याला आपल्याला पुढे नेता आलं असतं. त्याच्या संदर्भातले प्राथमिक आरोग्य केंद्र असतील किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारची कामं असतील, ती कामं आपल्याला करता आली असती नसती आली. पण तुमचा आमदार धडाकेबाज आमदार असल्यामुळं तो आमदार त्या ठिकाणी तुम्हाला मिळालाय. तुम्ही भाग्यवान आहात. सिन्नर मतदारसंघाच्या विकासासाठी माणिकराव कोकाटे सातत्याने धडपडत असतात, काम करत असतात. सिन्नरच्या मतदारसंघाच्या सिंचनाचा, रोजगाराचा, रस्त्यांचा, पाण्याचा आणि इथं चांगल्या चांगल्या इमारती माझ्या सिन्नर शहरामध्ये व्हाव्यात. बस स्थानक असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या प्रशासकीय इमारती असतील, वेगवेगळ्या प्रकारे हॉस्पिटल असेल, नगरपालिकेची इमारत असेल, किती चांगल्या चांगल्या इमारती. इतर तालुक्यामध्ये जावा बरं, तशा इमारती आहे का? तशा नाहीये. अरे आमदाराच्या अंगामध्ये धमक आणि ताकद असावी लागते, त्यावेळेस अशा प्रकारच्या इमारती उभ्या राहतात. आणि तो धडाकेबाज आमदार तुम्हाला त्या ठिकाणी मिळालेला आहे. सिन्नरच्या या सगळ्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा हा आपला आमदार. माणिकरावांचा मनाचा मोठेपणा आहे. त्यांनी मला इथं उभं करण्याच्या करता त्या ठिकाणी विचारलं. मला अनेक ठिकाणी लोक बोलवतात, परंतु शेवटी बारामतीकरांनी परवा गाडी चालवली. म्हटले आज जाऊनच देत नाही, इथंच मरतो. इथं फॉर्म भरणार असेल तर सोडतो. शेवटी बारामती माझे, मी बारामतीचा आहे. तुमचं जसं सिन्नरचा परिवार, माणिकरावचा परिवार, तुमचा सगळा एक परिवार आहे, तशा पद्धतीनं माझाही बारामतीचा एक परिवार आहे. आणि त्याच्यामुळं आपल्या घरट्यामध्ये जाऊन तिथं थांबतो. तुम्ही तुमच्या माणिकरावला चांगल्या मताधिक्याने विजयी करा. फार तर आपण स्पर्धा लावू की माणिकराव जास्त मताने निवडून येत आहेत का बारामतीचा आमदार जास्त मताने निवडून येतो. लावली पट्ट्यानी कुस्ती लावली. चला कोण चितपट बघू. इथं ओरडून नाही, तिथं बटणं दाबावी लागतात. बटणं इथं काय लय ओरडा. ठीक आहे, तुम्ही निवडून द्या, बाकीच्या माझ्यावर सोपा. इथं सांगतोय. त्याच्यामध्ये आज कोकाटे साहेबांना त्यांची लेख सीमंतीने देखील चांगली साथ देते. गेल्या काही दिवसापासून आपल्या सिन्नरच्या विविध प्रश्नांच्या साठी तिचाही पुढाकार त्या ठिकाणी असतो. सिन्नरकरांची लेख राजकीय सामाजिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीचं काम करते आणि याचा मला पण विशेष आनंद आहे, समाधान आहे. माझं स्वतःचं मत आहे, तरुणींनी त्या ठिकाणी राजकारणात, समाजकारणात पुढे आलं पाहिजे, हे मी सातत्याने सांगतो. मित्रांनो, 34 वर्षापूर्वी बारामतीकरांनी देशामध्ये मला पहिल्या क्रमांकाने लोकसभेला पाठवलं. त्यावेळेस मी पण तरुण होतो, परंतु बघता बघता त्या गोष्टीला 35 वर्ष झाली. जसं तुमचा धंदा पाणी करत असताना
तुमचा मुलगा मुलगी कर्तृत्वान पुढे आल्यानंतर तुम्ही हळूहळू तिच्या हातामध्ये किंवा त्याच्या हातामध्ये सूत्र देतात. ही दुनियाची रीत आहे, ही दुनियाची पद्धत आहे, परंपरा पहिल्यापासून चालत आलेली आहे. त्याच्यामुळं याही निवडणुकीमध्ये मी जसं महाराष्ट्राला सांगतोय की एकंदरीत मला ज्या जागा मिळणार आहेत, मला म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला, त्याच्यातल्या 10% जागा मी आमच्या अल्पसंख्याक समाजाला देणार आहे. त्यांचे उमेदवार त्या ठिकाणी मी उभे करणार आहेत. त्याच्यामध्ये बाकीच्या ठिकाणी पण काही नवे चेहरे, काही जुने अनुभवी चेहरे, जुन्यांचा नव्यांचा व्यवस्थितपणे मिलाप करून या राज्याचा सर्वांगीण विकास मला आणखीन जोमाने करायचा आहे. त्याकरता तुमचे आशीर्वाद, त्याकरता तुमचा भरभक्कम पाठिंबा हा आम्हाला पाहिजे. आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या करता माझ्या माग माणिकराव इतके लागले. शेवटी 28 डिसेंबर 2023 ला मी आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरे स्मारकासाठी बैठक घेतली आणि 281 कोटी रुपयाच्या आराखड्याला मंजुरी दिली. अतिशय पर्यटन पण वाढणार आहे. पुढच्या पिढीला आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंनी काय काम केलं हा इतिहास पण तरुण तरुणींना आणि पुढच्या पिढीला समजणार आहे. तिथलं पर्यटन स्थळ करत असताना कळसुबाई शिखरापर्यंत, त्या स्मारकापासून कळसुबाईचं शिखर तिथपर्यंत आम्ही रोपवेच्या कामाकरता केंद्र सरकारकडून पर्वतमाला योजनेतनं निधी आणण्याचं काम करतोय आणि त्याच्यातून आदिवासी बांधवांना मोठ्या प्रमाणावर रोजगार पण होईल. सिद्धेश्वर धरण परिसराचं पण आम्ही सुशोभीकरण करतोय. वृंदावन बागेच्या धर्तीवर विकास करण्याच्या देखील आमची कल्पना आहे आणि हा सगळा प्रस्ताव आम्ही केंद्राकडे पण पाठवलेला, लवकरच त्याला मंजुरी मिळेल, कारण केंद्र सरकार आपल्या विचाराचं आहे. त्याच्यावर तुम्ही ती काही काळजी करू नका. अशा पद्धतीनं आम्ही पुढे चाललेलो आहे. आज अलीकडच्या काळात माझ्या वेगवेगळ्या सभांना माझ्या मायमाऊली चांगल्या प्रकारची उपस्थिती दाखवतात. गेल्या काही आठवड्यात माझ्या मायमाऊलींनी भरभरून प्रेम, भरभरून माया भावाच्या नात्याने माझ्या सारख्याला दिली. मी अंतःकरणापासून महाराष्ट्रातल्या माझ्या मायमाऊलींच्या आणि बहिणींचा ऋणी आहे. दरवर्षी राखी पौर्णिमेला प्रत्येक बहीण आपल्या भावाला राखी बांधते, पण तुम्ही तुमच्या या दादाला हजारो राख्या बांधून मला जगातील सर्वात भाग्यवान भाऊ आणि भाग्यशाली दादा बनवला. या वर्षीची राखी पौर्णिमा मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही. तुम्ही दिलेल्या प्रेमाने आणि माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाने माझी जबाबदारी आता मायमाऊलींनो लाख पटीनं वाढलेली आहे. तुम्ही दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी तुम्हाला लाभ आणि लाभातनं बळ देण्यासाठी तुमचा दादा कुठं तसोभर देखील कमी पडणार नाही, हा माझा वादा आहे. जोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत मी ह्या गोष्टी निभावणार. तुम्ही काही काळजी करू नका. फक्त मी शब्दाचा पक्का आहे, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. 3 महिन्यापूर्वी मी ज्यावेळेस महायुतीच्या सरकारचा अर्थसंकल्प सादर केला, माझा 10वा अर्थसंकल्प होता. अनेकदा मला राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची संधी मिळाली आणि मी त्यावेळेस माझा शेतकरी, माझा कष्टकरी, माझा युवा युवती आणि माझी मायमाऊली बहीण या सगळ्यांना डोळ्यासमोर ठेवलं आणि योजना जाहीर केला. तुमचा हा दादा नुसत्याच योजनांच्या घोषणा त्यांनी केलेल्या नाही, योजनांची अंमलबजावणी सुद्धा केली. या सर्वांच्या मध्ये सगळ्यात महाराष्ट्रामध्ये जर लोकप्रिय झालेली जी कुठली योजना असेल तर लाडकी बहीण योजना. माझ्या लाडक्या बहिणी, माझ्या मायमाऊली स्वतःच्या पायावर भक्कमपणे उभं करण्यासाठी, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी, त्यांना सबल करण्यासाठी मी अर्थमंत्री म्हणून उचललेलं हे महत्वाचं पाऊल त्या ठिकाणी ठरलेलं आहे. दुर्दैवाने आमचे विरोधक लाडकी बहीण योजनेच्या संबंधित माझ्या मायमाऊलींच्या मनामध्ये भ्रम पसरवतात. काही जण म्हणले कशाचा आहे, चुनावी जुमला आहे, काय नाही, नुसते फॉर्म भरायला देतील आणि म्हणतील आता आचारसंहिता लागली. जुलैमध्ये जाहीर केलं, ऑगस्ट मध्ये योजना सुरू केली. ज्या मायमाऊलींनी जुलैमध्ये फॉर्म भरले, आमची जी नियम होते त्याच्यामध्ये बसले, त्यांना जुलै ऑगस्टचे 3,000 रुपये दिले. मायमाऊलींनी दिले की नाही? सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग नाही करता येत. त्याच्यानंतर सप्टेंबर महिना उजाडला. सप्टेंबर महिन्यात 1,500 रुपये दिले. आता ऑक्टोबर महिना उजाडला. 2 दिवसापूर्वी आमची
माझी लाडकी बहीण योजना महिला बाल विकास खात्याच्या मंत्री आमची मुलगी आदिती तटकरे तिच्या नेतृत्वाखाली तिच्या मार्गदर्शनाखाली चाललेली आहे. आदितीला सांगितलं 2 महिन्याचे किती पैसे लागणार आहे. ते म्हणले दादा 7,500 कोटी रुपये लागतील. त्याच्यामध्ये माझा ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिना मी मागच्या वेळेस आमच्या महायुतीच्या सरकारने तुम्हाला भाऊबीज रक्षाबंधनाची ओवाळणी दिली. हे विरोधक म्हणले अरे आता पैसे दिले घ्या काढून नाही तर परत घेतील. अरे शाळेनो माय माऊलींना बहिणीला रक्षाबंधनाच्या वेळेस ओवाळणी दिल्यानंतर भाऊ कधी माघार घेतो का रे? तुला काय लाज लज्जा आहे का नाही? काही खोटं सांगतो. आज आमच्या माय माऊलींची ओवाळणी आम्ही दिली. आता भाऊबीज आहे कधी नोव्हेंबर मध्ये. मी म्हटलं विचार केला की आचारसंहिता लागली की पुन्हा कोणीतरी खोडा घालत. बघा आचारसंहिता लागली पैसे वाटतायत म्हणून ऑक्टोबर मध्येच 2 दिवसापूर्वीच माझ्या माय माऊलींना 3,000 रुपये डायरेक्ट अकाउंटला टाकून दिले. पैसे आले की नाही हात वर करा. तेव्हा का पैसे आले बापड्यांनो? पैसे आले बहिणींना. अरे धमक आणि ताकद असावी लागते. येड्या गबाळाचं काम नाही हे लक्षात ठेवा. आणि त्या पद्धतीनं काही माझ्या मायमाऊलींना तर सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर 4,500 रुपये दिले कारण त्यांचे फॉर्म जरा उशीर आले. अशा पद्धतीनं आमच्या बहिणींना आम्हाला सक्षम करायचंय. त्याच्यामध्ये ती तिला पाहिजे ते खर्च करेल. इतके दिवस ती राबती वर्षानुवर्ष राबती. खुरपणीला जाती, धुणं भांडी धुती, त्याच्यामध्ये झाडू पोतना करती, स्वयंपाक करती, त्याच्या संदर्भात काचा गोळा करती, कचरा गोळा करती, पडेल ते काम करती. सकाळी घरी पहिलं तिनंच उठायचं आणि मग बापड्यांनी उठायचं आणि रात्री झोपताना तिनंच शेवट झोपायचं. कवाड पण तिनंच लावायची. ही अवस्था आहे माझ्या बहिणींची आहे, माझ्या माय माऊलींची. कधी कुणी विचार केला की तिलाही मन आहे, तिलाही काहीतरी घ्यावंसं वाटतं? कधी सिन्नरच्या बाजारामध्ये गेली, कधी त्या ठिकाणी येवल्याच्या बाजारामध्ये नांदगावला कुठे गेली, कुठं माझ्या दिंडोरीला गेली, नाशिकला गेली, मुंबईला गेली, तिला वाटत नाही की कुठंतरी काहीतरी घ्यावं? आता तर आम्ही त्यांना फिरण्याकरता आणखीन सवलत दिली. त्यांना तिकीट अर्धच करून टाकले एसटीचा. माझी बापड्यांनो तुम्हाला विनंती आहे, सिन्नर मधनं काही शहरामध्ये कुठलं काही काम असेल तर बायकोला पाठवा. 50% तिकीट भागतंय. तुम्हाला 100% लागतील पैसे, तिला 50%च लागतील. ते तिचं काम करून वेळेत परत येईल. तुम्ही गेला तर ह्याचं काय झालंय? आज माणिकरावनी कुठला कोड घातला होता रे? आणि अजित पवार असं कस काय बोलला? आणि नितीश कुमारने असं कस काय केलं? अरे हरियाणाचा निकाल असा कस काय लागला र? अरे काय घेणे देणे आपलं आपलं बघा ना. ह्याला तिकीट मिळेल का? आता इगतपुरीला कोणाला तिकीट मिळेल? हिरामणला मिळेल का झोल्याला मिळेल का गावीत बाईला मिळेल? अरे काय करायचं? आपला आपला प्रपंच बघा बाबांनो. त्याला हे अशी गप्पा हाणतात ना, त्यांच्या रानात बघितलं की ह्या कटावरून त्या कटाला दिसते काँग्रेसच सगळा. गाजर गवत. धंदा पाणी करा. एवढं पाणी आणलंय, आता पाणीदार तुम्ही सगळे व्हा. मस्तपैकी काळ्याची सेवा करा. तुमच्या पिकांना चांगला दर देण्याची जबाबदारी आम्हा लोकांची. आम्ही वाटेल ते करू, परंतु तुम्हाला कुठेतरी कमी पैसे तुमच्या मालाला मिळतील असं आम्ही होऊन देणार नाही. कारण आम्हाला समाजाचं भलं करायचंय, माझ्या शेतकऱ्याचं भलं करायचंय. आणि म्हणून माझ्या मायमाऊलींनो, आता तुमच्या मनाला मुरड घालू नका. बाजारात गेल्यावर जे तुम्हाला पाहिजे ते घ्या. काही माझ्या मायमाऊली म्हणतात दादा मी मला लुगडं घेतलं. काही जण म्हणतात मी त्या ठिकाणी बीपीच्या गोळ्या मला कमी पडल्या होत्या, त्या बीपीच्या गोळ्या आणल्या. काही म्हणतात शिलाई मशीन घेतलं आणि त्याच्यातनं आता शिलाई करायला लागले, अधिक पैसे मी मिळवायला लागले. काही म्हणले मी राख्या तयार केल्या, राख्या विकल्या. साधारण जे सण येतात त्या सणाला जे लागतं, जसं आता गुढीपाडवा समजा आला पुढं मार्च मध्ये, तर गुढीपाडव्याला आपण मोठी गुढी उभी करतो, त्याच्यामध्ये मस्तपैकी वर तांब्या लावतो, साडी लावतो, गुढी त्याला बांधतो, सगळं काही करतो. आता शहरी भागामध्ये गुढ्या उभ्या करण्यासारखी परिस्थिती राहिली नाही. त्याच्यामुळे अशा छोट्या छोट्या गुढ्या देतात. किंवा बैलपोळा आता परवा भाद्रपदातला झाला, त्याच्या आधी श्रावणातला झाला.
आता कुठं बैल राहिली? आता लोकांच्याकडे छोटे मोठे मधले ट्रॅक्टर आलेले आहेत. त्याच्यावर बैलगाडी पोळ्याच्या निमित्तानं बैल जोड्या त्या करतात आणि त्या विकतात. फक्त मायमाऊलींनो डोकं चालवा की आपण ह्याच्यातनं काय करायचंय. तुम्ही हुशार आहात, तुम्ही अतिशय कर्तृत्ववान आहात, पण तुमच्याकडं इतके दिवस आर्थिक बाबतीमध्ये सबल करण्याच्या करता आमचं दुर्लक्ष झालं. ते लक्ष आता आम्ही त्या ठिकाणी देतोय. माझी तुम्हाला विनंती आहे, विरोधक कोर्टात गेले ते बंद पाडायला, त्यांनी आता केस लावली. घाबरू नका. तुम्हाला परत आपल्याला महायुतीचं सरकार आणायचंय. महायुतीचं सरकार आणण्याच्या करता सिन्नरला घड्याळाचं चिन्ह घेऊन आपला उमेदवार उभा राहणार आहे. घड्याळाचं बटन दाबा. आमच्या सगळीकडं त्या ठिकाणी उमेदवार येतील. जिथं धनुष्यबाणाची खूण असेल तिथं धनुष्यबाण दाबा, जिथं कमळाची खूण असेल तिथं कमळ दाबा. ही आमची महायुती आहे. सगळे आम्ही निवडून आलो की पुढं 5 वर्ष तुमची योजना चालू. कोण मायचा लाल बंद करणार नाही. हे शाणे बंद करायला निघालेत, त्यांना संधीच द्यायची नाही. ते तुमच्या हातात आहे. बटन कुठलं दाबायचं त्याच्यावर तुमची योजना चालू राहणार का बंद होणार हे ठरणार आहे. हे मायमाऊलींनो लक्षात ठेवा. मग विरोधकांनी काय काढलं? अरे म्हणले नुसती लाडकी बहीण बहीण बहीण, भावाचं तर काहीच नाही. अरे पट्ट्यांनो, भावाकडे पण लक्ष आहे. त्याच्यामध्ये आज आम्ही 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर ह्याची बिलं 0 करून टाकली. माझ्या शेतकऱ्याला त्रास होतो, वीज कनेक्शन तोडतात, त्याला मग त्या ठिकाणी कधी कधी आकडे टाकावे लागतात. तो गुन्हा आहे, पण काय करणार? पीक जाळायला लागल्यानंतर आकडा टाकावा लागतोय. ते चुकीचं आहे. नाहीतर म्हणतील अजित पवारनी आकड्याचं समर्थन केलं. ब्रेकिंग न्यूज. तसं तुम्ही खाली बसा रे, माझ्या मागच्या भावांना दिसत नाही. तुम्ही ते त्या खुर्च्यावर बसा. तुम्हाला बंद करायचं असेल तर उठा, चालू करायचं असेल तर उठा. तोपर्यंत बसा. त्यामध्ये 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवर. आता इथं आपल्या सिन्नरचा आहे पट्ट्या, आमचा शरद गव्हाणे. कुठे रे शरद? कुठे आहे? इकडे ये ना. हे कुणाचं नाव आहे? हा, तुझी हॉर्सपॉवर आहे 5, बरोबर आहे. तुला लाईटचं बिल आलं होतं 11,050. तुझं बिल आम्ही भरलं 11,050. तुला आता 00 किती आलंय? 00. हे ॲज अ बिल. आम्ही जसं बोलतो तसं करतो. हे शेतकरी, हे त्याचं बिल. हे धर. आता दुसरा दुलाजी थोरात, त्याची हॉर्सपॉवर 3 आहे. तुझं बघ आता दुलाजी 6,630 रुपये बिल. महाराष्ट्र शासनाने भरलेली रक्कम 6,630. ग्राहकांनी भरवायची रक्कम 0. तर पोट जरा कमी करा, शेती जोरात कर. तू घाबरू नको, माझाही आहे, आपण सारखेच आहोत. आपला जनार्दन थोरात साहेब या इकडं. त्यांचं बिल आहे 5 HP चं 3,696. महाराष्ट्र शासनाने भरलं 3,696. ग्राहकांनी भरायचं 00. बाबांनो, तुम्ही शेतकरी आहात, माझ्या पण मोटर आहेत, तुमच्याही मोटर आहेत. तुम्ही 5, 3 आणि 7.5. माझी 10ची आहे, त्याच्यावर माझं नाही बसलं. पण माझ्या 5च्या 2 होत्या त्या बसल्या. मित्रांनो, त्याच्यामध्ये आम्ही हे शेतकऱ्याचे 44 लाख शेतकऱ्यांचे 15,000 कोटी रुपये राज्य सरकारच्या तिजोरीतनं भरतो. माझ्या मायमाऊलींच्या करता 46,000 कोटी रुपये 2,40,40,00,000 महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवतो. मध्यस्थी नाही, डायरेक्ट अकाउंटला. भ्रष्टाचार नाही. बिल पण डायरेक्ट 0चं त्यांच्या हातात. कुठं मध्ये पैशाला काहीतरी लिकेजेस झालं नाही. अशा पद्धतीनं पारदर्शक कारभार आमचा चाललेला आहे. आणि म्हणून एवढंच नाही, बहिणींना दिलं 3 गॅस सिलेंडर वर्षाला फ्री. गरिबाच्या मुलींना कॉलेजचं शिक्षण फ्री. माझ्या भावांना, माझ्या बांधवांना हॉर्सपॉवर तर 3, 5, 7.5 मोफत केलं. पुढेही आपल्याला मोफत ठेवायचंय. आता गाईचा दुधाचा दर 1 ऑक्टोबर पासून 7 रुपये इन्सेंटिव्ह. तुम्हाला डेअरी देते 28 रुपये.
आम्ही त्याच्यात 7 रुपये घालणार, 35 रुपये दर माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याला. फक्त अट एवढीच, गाईच्या सडातनं जसंच्या तसं दूध तिकडं आणून घालायचं. काय मध्ये युरिया पाणी फिणी काय 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 घालायचं नाही. कारण कोणतरी कच्चे बच्चे ती पुण्यात मुंबईत ते दूध पितात. तुम्ही कोरं दूध द्या, आम्ही त्याला योग्य भाव देऊ. ती जबाबदारी आपली. तुमच्या कष्टाचं चीज करणं पाहिजे. तुमचा घाम आहे, त्या घामाचा दाब मिळालं पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे. त्याबद्दल तुम्ही काही काळजी त्या ठिकाणी करू नका. परंतु हे सगळं करत असताना येणाऱ्या निवडणुकीमध्ये देखील दिशाभूल करण्याचं काम हे विरोधक करतायत, आरोप करतायत. मला तर बदनाम करण्याचा प्रयत्न करतायत. मी त्याच्याबद्दल काही बोलतच नाही. आपण काही चुकीचं केलेलंच नाही. त्याच्यामुळं हे असले वेगवेगळ्या हल्ल्याला मला काही त्याच्याशी घेणं देणं नाही. मला एवढंच सांगायचंय, मला माझ्या महाराष्ट्रातील करोडो महिलांच्या स्वप्नांसाठी आणि त्यांच्या मुला मुलींच्या भविष्याच्या साठी लाडकी बहीण योजना एक आधार बनत चाललेली आहे. आणि याचा मला माझ्या सगळ्या आमदारांना, माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना आनंद आहे. म्हणून विरोधकांना माझी हात जोडून विनंती आहे की मला जी शिवीगाळ करायची ती करा. तो तुमचा तुम्ही निश्चित करत राहा. त्याबद्दल माझ्या अंगाला काही भोकं पडत नाही. पण लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून करोडो कुटुंबांचं स्वप्न जोडलं गेलंय. कृपया या योजनेच्या संदर्भात खोटी माहिती पसरून त्या स्वप्नांची राख रांगोळी करू नका. आणि मला खात्री आहे की महाराष्ट्रातील माझ्या मायमाऊली, माझ्या बहिणी ही योजना बंद करण्याचं स्वप्न बघणाऱ्या विरोधकांना येत्या निवडणुकीमध्ये धडा शिकवतील. तुमच्या प्रेम आणि आशीर्वादासाठी आम्ही तुमच्या मागं कायम उभं राहणार आहेत, ही खात्री आणि हा शब्द देखील मी आपल्या सगळ्या माझ्या माय माऊलींना ह्या निमित्तानं देतो. इतर पण अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत. सिन्नरकरांच्या कपाळावर दुष्काळाचा कलंक होता. स्वर्गीय सूर्यभान गडाख असतील किंवा अनेक आमदारांनी, मी सगळ्यांची नावं घेत नाही, तुकाराम दिघोळे असतील, त्याच्यामध्ये सूर्यभान गडाख साहेब असतील, माणिकराव कोकाटे असतील, अनेक आमदारांनी आपापल्या परीनं काम करण्याचा प्रयत्न केला. पण दमणगंगा, एकदरे, गोदावरी नदीजोड प्रकल्प राबवण्याच्या करता आम्ही सगळेजण त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत. दमणगंगा, एकदरे, गोदावरी नदीजोड प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाची मान्यता घेण्यासाठी आपल्या स्तरावरून सविस्तर प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. आणि ह्या पद्धतीनं आपल्याला ह्याच्यातनं जवळपास तुम्हाला माहिती आहे 21,000 हेक्टर म्हणजे 20 दुने 40 आणि 10 50 52,500 एकर जमीन ह्याच्यातनं सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न हा माणिकराव कोकाटेंचा चाललेला आहे. माझ्या सिन्नर तालुक्याचा कलंकट, टंचाईचा, दुष्काळाचा पुसण्याच्या संदर्भात त्यांनी मनाशी ठाण बांधलेली आहे. आणि त्याचबरोबर पाण्याचा उपयोग माझ्या सिन्नरच्या MIDC ला देखील होणार आहे. त्यामुळे आपल्या सिन्नर MIDC मध्ये नवीन नवीन प्रकल्प यायला देखील ह्याच्यातनं मदत होणार आहे. असं हे सगळं एकमेकाशी जुळलेलं काम आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की खूप काही चांगल्या योजना आमच्या आहेत. मी तुम्हाला अजून तासभर बोलीन पण राव होऊ नये. आणि मी घातलाय फ्याटा, मला काही लागेना. ही टोप्या घातल्यात त्यांना लागेना, परंतु बिन टोप्यावाले लईच तापायला लागले. त्याच्यामुळं मी जास्त बोलत नाही. मी अजून एकदा निवडणुकीचे फॉर्म भरल्यानंतर सिन्नरकरांनो सभेला येईल. पण माझी विनंती आहे, या नाशिकनं मला नेहमीच चांगले आमदार निवडून दिलेत, भरपूर राष्ट्रवादीचे आमदार निवडून दिलेत. त्याच्यात भरच घालण्याचं काम करा. आम्ही कामाची माणसं आहेत, आम्ही बिनकामाची माणसं नाही. आम्ही सकाळी लवकर उठून कामाला लागतो, रात्री उशिरापर्यंत काम करतो. कामाचा ध्यास आम्ही घेतलेला आहे. आम्ही जे काही करतोय ते महाराष्ट्रात सर्वदूर सगळीकडे व्हावं ही आमची भावना आहे. आणि त्याच्यातनंच ह्या वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत. तुम्ही काळजी करू नका. ह्या महाराष्ट्र राज्याला देशामध्ये सर्व क्षेत्रात पहिल्या क्रमांकाचं राज्य करण्याच्या करता शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचं आम्ही पुढे चाललेलो आहे. त्याला फक्त आशीर्वाद द्या. कुठेही आपसामध्ये काही वाद असतील तर ते वाद इथं आणू नका. ही आपल्या विधानसभेची निवडणूक आहे. ही आपल्या दृष्टीने महत्वाची निवडणूक आहे. आपलं पुढं सगळं कल्याण आपल्याला करून घ्यायचं आहे. आता कुठं
आता सगळी सुरुवात झालेली आहे. तुम्ही 5 वर्ष द्या. मी तुम्हाला सांगतो, आजपर्यंत जेवढे आमदार निवडून गेले, कुठल्याही आमदाराचं मला नाव घ्यायचं नाही, परंतु त्यांच्यापेक्षा उद्याची 5 वर्षाची कारकीर्द राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदाराची इथली सगळ्यात उजवी असेल. त्या कामाला अर्थमंत्री म्हणून हा अजित पवार कुठं कमी निधी पडू देणार नाही, हा शब्द देतो. आणि माय माऊलींनो, माझ्या सगळ्या बांधवांनो, आपल्याला नमस्कार करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.